जय श्रीराम. श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या प्रवचने ह्या पुस्तकातील आज 29 मार्चचं प्रवचन. प्रपंचात आपण साक्षीत्वाने वागावे. सत्य वस्तू ओळखणे हा परमार्थ आणि असत्य वस्तूला सत्य मानून चालणे हा प्रपंच होय. आपल्याला वस्तू दिसते ती खरी असेलच असे नाही, पण ती मुळीच नाही असे मात्र नाही. ती काहीतरी आहे. एका दृष्टीने सत्य वस्तू अशी आहे की प्रत्येकजण जे गुण त्या वस्तूला लावतो ते सर्व गुण तिच्या ठिकाणी आहेतच. शिवाय आणखीही कितीतरी गुण तिच्या ठिकाणी आहे, म्हणजे ती निर्गुण आहे. दुसऱ्या दृष्टीने ती अशी की प्रत्येकजण जो गुण तिला लावतो तो कल्पनेनेच तिच्या ठिकाणी आहे असे आपण म्हणतो, म्हणून ती वस्तू गुणांच्या पलीकडे आहे. या अर्थाने सुद्धा ती निर्गुणच आहे. जशी आपल्या देहाची रचना तशीच सर्व सृष्टीची रचना आहे. देहामधले पंचकोश सृष्टीमध्ये देखील आहेत. फरक एवढाच आहे की देहामध्ये ते मूर्त आहेत आणि सृष्टीमध्ये ते अमूर्त स्वरूपात आहेत. भगवंताला एकट्याला कर्मेना म्हणून तो एकाचा अनेक झाला. त्याचा हा गुण माणसांनी पण घेतला. आपण हौसेसाठी आपला व्याप वाढवतो, पण फरक हाच की भगवंताने व्याप वाढवला तरी त्यामध्ये तो साक्षीत्वाने राहिला आणि आपण मात्र व्यापामध्ये सापडलो. भगवंत सुखदुःखाच्या पलीकडे राहिला, पण आपण मात्र दुःखात राहिलो. व्यापाच्या म्हणजे परिस्थितीच्या बाहेर जो राहील त्याला दुःख होणार नाही. खरे पाहिले तर व्यापातून वेगळेपणाने राहण्यासाठीच सर्व धडपड आहे. व्याप दुःखदायक न व्हावा असे वाटत असेल तर आपण साक्षीत्वाने राहायला शिकले पाहिजे. आपण जगामध्ये व्याप वाढवतो तो आनंदासाठीच वाढवतो, पण भगवंताच्या व्यतिरिक्त असणारा आनंद हा कारणांवर अवलंबून असल्यामुळे ती कारणं नाहीशी झाली की तो आनंद मावळतो. यासाठी तो आनंद अशाश्वत होय. म्हणून खरा आनंद कोठे मिळतो ते पाहावे. जगणे म्हणजे शरीरात चैतन्य असणे. चैतन्य हे केवळ सच्चिदानंदात्मक आहे. म्हणून जोपर्यंत आपण जिवंत आहोत तोपर्यंत स्वाभाविक आनंद हा असलाच पाहिजे. हा आनंद आपण भोगावा. ब्रह्मानंद आणि सुषुप्ती यामध्ये फरक आहे. ब्रह्मानंद हा आहेपणाचा आहे, तर सुषुप्ती ही आनंद नाहीपणाचा आहे. आपल्याला झोप लागली की काय जाते आणि जाग आली की काय येते हे नित्याचे असून सुद्धा आपल्याला कळत नाही. भगवंताच्या इच्छेने सर्व होते आणि तोच सर्व करतो अशी भावना ठेवणे यासारखे समाधान नाही. कृतीमध्ये आनंद आहे आणि फळाच्या आशेत तो नाही. नामस्मरण रूपी कृती केली असता शाश्वत आनंदाचा सहज लाभ होईल. भगवंताच्या स्मरणात कर्तव्य केले की जीवनात आनंद उत्पन्न होतो. भगवान एक थे, उन्होंने अपने आप को अनेक बनाया, लेकिन वो उसमें उलझे नहीं. हमने भी भगवान जैसे ही किया, एक को अनेक बनाया, लेकिन हम उसमें उलझ कर रह गए और यही हमारे दुख का कारण है. हमने हमारे हर कर्म से अपेक्षा रखी. तो इस तरह ना करते हुए निरपेक्ष भाव से अपना काम करते रहिए और अपने संसार में साक्षी भाव से रहिए और भगवान का नामस्मरण करते रहिए, तो आपको शाश्वत आनंद मिल जाएगा. जय श्री राम. श्री राम जय जय 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 राम. जय श्री राम.